नमस्कार. चला तर मग आपण आता पाहूया की तांदळाची भाजी कशी बनवायची ते. आता मी ते कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल. तेल छान गरम झालं की इथे भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे भाजीसाठी. तांदळाच्या भाजीत, मेथीच्या भाजी, शेपूची भाजी किंवा कोणतीही सुक्की पालेभाजी करताना भरपूर प्रमाणात लसूण वापरावा. त्याची चव काही अप्रतिमच लागते भाजीमध्ये. म्हणून मी इथे हा ठेचून घेतलेला लसूण वापरलेला आहे. इथे मी 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या देखील आपल्याला इथे फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित लसूण लाल होईल असा परतून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटांनी लसूण व्यवस्थित छान परतला जाईल आणि त्यामध्येच थोडंसं आपल्याला मीठ देखील ॲड करायचं आहे. त्याने काय होईल, लसणाला व्यवस्थित छान अशी चव येईल. लसूण खाताना भाजीसोबत बेचव लागणार नाही म्हणून. आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली ही तांदळाची भाजी घेतलेली आहे. सर्व भाजी अशी आपल्याला फोडणीवरती टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित तेलावरती, लसणाच्या फोडणीवरती छान अशी परतून घ्यायची आहे. आणि हो, झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. आणि भाजी थोडी शिजत आली की मग यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आणि 2 ते 3 मिनिटांसाठी भाजी परतून घ्यायची की झाली मग आपली मस्त अशी तांदळाची भाजी तयार. खूप सोपी आणि चविष्ट लागते ही भाजी. काही जण काय करतात, ही भाजी सर्वात आधी गरम पाण्यामध्ये शिजवून घेतात आणि मगच ही फोडणीला वापरतात. पण मी त्या पद्धतीने केलेली नाही आहे. सकाळी डब्यासाठी गडबड असते म्हणून ती प्रोसेस करणं थोडंसं जड जातं किंवा खूप वेळ लागू शकतो. म्हणून मी पटकन तेलावरती लसण आणि मिरचीच्या फोडणीवरती ही पटकन भाजी मी बनवून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा आता या पावसाळ्यात ही नक्की भाजी मिळेल तर नक्की करून ट्राय करा. आणि मस्त अशी गरमागरम भाकरीसोबत खायला तर एकदम सुंदर लागते ही भाजी भाकरी. हे पहा, या भाजीला पाणी खूप सुटतं, त्यामुळे शिजण्यासाठी थोडासा वेळ जाऊ शकतो. पाणी पूर्णपणे आटत नाही, म्हणजे पूर्णपणे पाणी सुकून जात नाही तोपर्यंत आपली ही भाजी तयार होणार नाही. हे पहा, मी आता चिमूटभर यामध्ये वरून थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. भाजी बघा शिजून तयार आहे आणि यामध्ये मी आता 1 छोटा चमचा शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. शेंगदाण्याचं कूट ॲड केलं की फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला ही भाजी परतून घ्यायची की झाली मग आपली मस्त अशी तांदळाची भाजी तयार. आहे की नाही मस्त आणि सोपी रेसिपी. तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा. चला तर मग परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, 1 लाईक या भाजीसाठी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयाच.